आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या 15 वर्षीय कुशीने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न 2, 5 दिवसांचा तिहार सण कुठे साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशामध्ये. प्रश्न 3, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी टायटॅनियम आणि सुपर ॲलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे लखनौ मध्ये. प्रश्न 4 पाहूया. प्रश्न 4, कोणत्या देशाचा विकास दर 4.8% पर्यंत घसरला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन देशाचा. प्रश्न 5, कायदा मंत्रालयाने किती राज्यांमध्ये नोटरींची संख्या वाढवली आहे? तर त्याचं उत्तर आहे 4 राज्यांमध्ये. प्रश्न 6, कोणत्या राज्यात कटी बिहू उत्सव साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदीसाठी कोणत्या देशाने मध्यस्थी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कतार आणि तुर्की देशाने. प्रश्न 8, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी कुठे साजरी केली? तर त्याचं उत्तर आहे INS विक्रांतवर. प्रश्न 9, चर्चेत असलेला तफ्तान ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर त्याचं उत्तर आहे इराण देशामध्ये. प्रश्न 10 पाहूया. आगामी जनगणनेत आसाममधील बोडो समुदायाच्या कोणत्या धर्माला स्वतंत्र संहिता देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बाथाऊ धर्म. प्रश्न 11, कोणत्या राज्यात काळवीट पुनर्परिचय योजना यशस्वीरित्या राबवली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 12, प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना अरुणिमा कुमार यांना कोणत्या देशाच्या राजाने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडमच्या. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्य सरकारने. प्रश्न 14, कोणत्या भारतीय मोहिमेने चंद्रावर परिणाम करणाऱ्या सूर्याच्या कोरोनल मास इंजेक्शन्स CMES चे पहिले निरीक्षण केले आहे? तर त्याचं उत्तर आहे चंद्रयान 2 ने. प्रश्न 15, भारत आणि कोणत्या देशाने व्यापार आणि तंत्रज्ञानासाठी एक धोरणात्मक युती जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशाने. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या देशात झालेल्या 15व्या आशियाई रोईंग चॅम्पियनशिप मध्ये भारताने 2 दिवसात 10 पदके जिंकली आहेत? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देशामध्ये. प्रश्न 17, अमेरिका आणि कोणत्या देशाने महत्त्वाच्या खनिजे आणि संरक्षण सहकार्यावर लक्ष केंद्रित करून 8.5 अब्ज किमतीचे करार केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 18, दीपोत्सवादरम्यान 26 लाखांहून अधिक दिवे लावून कोणत्या शहराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला? तर त्याचं उत्तर आहे अयोध्या शहराने. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी यांना 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाच्या. प्रश्न 20, भारतीय तीरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने कोणत्या स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे तीरंदाजी विश्वचषक अंतिम सामना या स्पर्धेत. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.